श्रीराम जय जय राम। वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की त्या ठिकाणी परमात्म्याचंच सर्व काही करतो, ही भावना स्पष्टपणे प्रकट होते. भगवंताशी एकरूप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे. ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो, मी बोलतो, मी काव्य रचतो ही भावनाच त्यांना नसून परमात्मा करतो, परमात्मा बोलतो, परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो. या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत. वेद हे खरे अपौरुषेयच आहेत. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान सहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर शास्त्रे येतात. वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानाप्रमाणे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होत नाही. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. खरे म्हणजे विद्वान लोक हा वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवितात. मग सामान्य माणसाला वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही. वास्तविक वेदांत हा सर्वांसाठी आहे, मनुष्य मात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय. सूक्ष्म वासना देहाच्या सहाय्याने जड बनणे हे व्यवहाराचे स्वरूप आहे. याच्या उलट भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे आहे. तेव्हा भगवंताचे साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहोचविणारे असले पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते एक नामच होय. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात. मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात. तिथे त्यांची वासना तृप्त व्हायला वेळ लागत नाही, म्हणून ते लहानपणीच जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना नष्ट झाली की बुद्धी भगवत स्वरूपच होईल. जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असते, ते नामच आहे. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 26. विषय वैराग्य, विषय त्याग आणि साधकाची अंतर्मुख वाटचाल. आज आपण दासबोध समास 1 दशक 26 या अत्यंत महत्त्वाच्या आणि अंतर्मुख करणाऱ्या दशकाचा भावार्थ जाणून घेणार आहोत. या दशकात समर्थ रामदास स्वामी साधकाला स्पष्ट सांगतात, वैराग्याशिवाय साधना खोल जात नाही. विषयामध्ये अडकलेले मन आत्मज्ञान घेऊ शकत नाही.
हे दशक साधकाच्या अंतःकरणाला जागा करणारे आहे. वैराग्य म्हणजे काय? समर्थ सांगतात, वैराग्य म्हणजे पळून जाणे नव्हे, आसक्ती सोडणे. वैराग्य म्हणजे संसारात राहूनही आसक्त न होणे, भोग वापरणे पण गुलाम न होणे. मिळाले तर हर्ष नाही, गेले तर शोक नाही, मन देवाकडे वळवणे. वैराग्य म्हणजे उदासीनता नव्हे, वैराग्य म्हणजे विवेकयुक्त जीवन. विषय मनाला जखडून ठेवतात. समर्थ इशारा देतात, विषयात अडकलेले मन उडू शकत नाही. विषय म्हणजे भोग, सुखसोयी, पैसा, कीर्ती, मान सन्मान, शरीर सुख. यात अतिआसक्ती झाली की मन स्थिर राहत नाही, साधना वरवरची राहते, विवेक झाकोळतो, समाधान हरवते. विषय सोडले नाहीत तर विषयच माणसाला सोडतात, तेव्हा दुःख उरतं. वैराग्य कसं वाढतं? समर्थ सांगतात, अनित्यतेचं चिंतन केलं की वैराग्य वाढतं. विचार करा, शरीर नश्वर, संपत्ती नश्वर, कीर्ती नश्वर, संबंध नश्वर, फक्त एकच शाश्वत, रामनाम, आत्मा आणि सत्य. हे समजलं की वैराग्य नैसर्गिकरित्या वाढतं. वैराग्य आणि कर्तव्य यांचा समतोल समर्थ स्पष्ट करतात. कर्तव्य सोडू नका, आसक्ती सोडा. साधकाने कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी, काम प्रामाणिकपणे करावे, पण परिणामाला चिकटू नये. श्रेय अपमान समान मानावे. हा समतोल साधला की साधना मजबूत होते. अंतर्मुक्ता साधकाची खरी प्रगती. समर्थ उपदेश देतात, बाहेर कमी, आत जास्त पहा. अंतर्मुखतेने दोष दिसतात, अहंकार ओळखता येतो, वासना कमी होते, मन शांत होते, आत्मचिंतन वाढते. जो बाहेरच गुंततो तो आत कधीच पोहोचत नाही. वैराग्याने मन हलकं होतं. समर्थ सांगतात, आसक्ती कमी झाली की मन मोकळं होतं. परिणाम चिंता कमी, अपेक्षा कमी, राग कमी, मत्सर कमी, समाधान वाढते. वैराग्य म्हणजे दुःख नाही, वैराग्य म्हणजे खरे सुख. वैराग्ययुक्त साधक देवाजवळ पोहोचतो. समर्थ शेवटचा उपदेश देतात, वैराग्य हे देवाकडे नेणारे द्वार आहे. ज्याच्या मनात वैराग्य, विवेक, श्रद्धा, निष्ठा, संयम, तो साधक देवापासून दूर राहू शकत नाही. दशक 26 सार. 1. वैराग्य म्हणजे आसक्तीचा त्याग. 2. विषय मनाला जखडतात. 3. अनित्यतेचे चिंतन वैराग्य वाढवते. 4. कर्तव्य आणि वैराग्य यांचा समतोल हवा. 5. अंतर्मुक्ता साधनेला खोल करते. 6. वैराग्याने मन हलके व शांत होते. 7. वैराग्ययुक्त साधक देवाजवळ पोहोचतो. हे दशक साधकाला शांत, विवेकी, अंतर्मुख आणि आत्ममार्गी बनवते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.